तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असणारे ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असणारे कव्हर करणार आहोत जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स, आणि त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्हीही भरतीसाठी असे अतिशय स्पेशल असलेले 560 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेले आहे, ज्या PDF मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। तसेच या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत। इतिहास मधील A to Z समाजतर्क असतील इन डिटेल आपल्याला MCQ मिळणार आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला जनगणना 2011 असो, विज्ञानवरील 500+ MCQ असो, भूगोलवरील MCQ असो किंवा मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सर्वांवरील आपल्याला जे आहे MCQ मध्ये जीके क्वेश्चन्स मिळणार आहेत। आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या PDF ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला WhatsApp करायचा आहे। सध्या हे PDF जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच यामध्ये मिळत आहे, नाहीतर 300ला आपल्याला पडणार आहे। चला मग इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच WhatsApp करायचा आहे। सुपर क्लास सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की महानगरपालिकेचे जनक असे पुढीलपैकी कोणास म्हणतात ते सांगायचं आहे। महानगरपालिकेचे जनक लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिंटो किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच लॉर्ड रिपन यांना जे आहे महानगरपालिकेचे जनक असे संबोधले जात असते। कव्हर करूया प्रश्न दुसरा, जो की आहे अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी पुढीलपैकी कोणता आहे हे आपल्याला विचारलेलं। कुठला? अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी, बॅरन, पोपोकाक, तेपेट, एना किंवा कॅमरून। तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये एक योग्य आहे। बॅरेन हा जो ज्वालामुखी आहे अंदमान बेटावरील जिवंत ज्वालामुखी असलेला आपल्या सर्वांना कळतो। कव्हर करूया प्रश्न पुढचा। तर प्रश्न असा आहे की बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे कधी मंजूर करण्यात आलेला होता, मंजूर करण्याची डेट किंवा जो वर्ष आहे ते सांगायचं आहे। तर 18 सप्टेंबर 1924, 1922, 1930 किंवा या ठिकाणी 1929। तर 28 सप्टेंबर 1929ला जे आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा हा मंजूर करण्यात आलेला दिसतो। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा। रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे हे आपल्याला सांगायचं आहे। कादंबरीचं नाव रणांगण आहे। विश्वास पाटील, इरावती कर्वे, विश्राम बेडेकर किंवा वरील नाही। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील। विश्राम बेडेकर यांनी जे आहे रणांगण ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली दिसते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे 5व्या क्रमांकाचा। तोंडघसी पडणे या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता योग्य आहे ते सांगायचं। तोंडघसी पडणे म्हणजे खुश होणे, फजिती होणे, दुःख होणे किंवा वरील सर्व। तर तोंडघसी पडणे म्हणजेच काय होते, तर फजिती होणे याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो। कव्हर करूया प्रश्न 6वा। तर विचारलेला आहे की कोठारी या नदीवर कोणते धरण स्थित आहे ते सांगायचं आहे। नदी कोणती आहे? कोठारी नदी। तर पांझरा धरण, इसापूर धरण, मेझा धरण किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स मध्ये योग्य आपल्या समोर 3 मेझा धरण हे कोठारी नदीवर आहे। प्रश्न 7वा पाहूया। शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांमधील प्रत्यक्ष संबंध कोणत्या पद्धतीत येत होते ते विचारलेलं आहे। शेतकरी तसेच ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध रयतवारी पद्धतीमध्ये, महलवारी, कायमधारा किंवा वरील सर्व। तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील। रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी, ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध येत होता। कव्हर करूया प्रश्न 8वा। तर महाराष्ट्रामध्ये एकूण लोहमार्ग असलेले खालीलपैकी जिल्हे किती आहेत ते सांगायचं आहे। लोहमार्ग ज्या जिल्ह्यामध्ये आहेत ते 3, 4, 5 किंवा 6। तर यामध्ये पर्याय नसल्या कारणास्तव उत्तर आहे विद्यार्थ्यांनो 36 जिल्ह्यामध्ये लोहमार्ग असलेला आपल्याला लक्षात येतो। कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा। महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस 2ऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते आहे ते सांगायचं आहे। जिल्हा नाशिक आहे। नाशिकच्या उत्तरेस विचारलेलं कळसुबाई, हनुमान, सालेर किंवा वरील नाही। ऑप्शन्स मध्ये योग्य आपल्या समोर 3 सालेर हा जो म्हणजेच शिखर आहे तो उत्तरेस 2ऱ्या क्रमांकाचा असलेला लक्षात येतो। प्रश्न 10वा पाहूया।
नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते हे आपल्याला सांगायचं आहे. नरनाळा हे ठिकाण हिंगोली, जालना, अकोला किंवा या ठिकाणी नांदेड. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. अकोला येथे नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते. तर प्रश्न 11वा, तर निमोनिया हा जो रोग आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग असलेला लक्षात येतो. निमोनिया हा तर विषाणूजन्य, कवकजन्य, कृमीजन्य किंवा जीवाणूजन्य. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. निमोनिया हा जो रोग आहे तो जीवाणूजन्य असलेला लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 12वा, घाटमाथा कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. घाटमाथा असे कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात. ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो, इमारत, डोंगर, शिखर किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3 म्हणजेच काय, घाटमाथा असे डोंगरावरील सपाट जागेला म्हणतात हे कळते. प्रश्न कव्हर करूया 13वा, अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात. अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात. वलाटी, वल्वी, खलाटी किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3 खलाटी असे अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागास म्हणतात. पाहूया प्रश्न 14वा, महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदळाची बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे. तांदळाची प्रमुख बाजारपेठ माणगाव, दौलतपूर, तुमसर किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3 तुमसर या ठिकाणी तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे हे कळते. कव्हर करूया प्रश्न 15वा, पांगिरा कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. कादंबरी आहे पांगिरा. विश्वास पाटील, इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे किंवा नरेंद्र दाभोळकर. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 1 म्हणजेच विश्वास पाटील हे पांगिरा या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले आपल्याला लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 16वा, मेलेलिन मधील गंधकाच्या अधिक वाढीमुळे केस कसे बनतात ते विचारलेलं. कशामधील, मेलेलिन मधील गंधकाच्या वाढीमुळे. भुरे, पांढरे, वरील दोन्ही किंवा काळे. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. मेलेलिन मधील गंधकाच्या वाढीमुळे केस भुरे तसेच पांढरे बनतात हे कळते. 17वा प्रश्न, केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे. सूची आहे केंद्र सूची. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 99, 200, 100 किंवा 300. ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. म्हणजेच एकूण 100 विषयाचा समावेश जो आहे तो केंद्र सूचीमध्ये झालेला दिसतो. 18वा प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना विचारलेलं की कोणत्या वर्षी झालेली होती. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 1924, 1920, 1925 किंवा 23. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2, 1920 या वर्षी झालेली होती. प्रश्न 19वा, संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते ते आपल्याला सांगायचं आहे. संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते. 1850, 1855, 1860 किंवा 1870. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2, 1855 मध्ये जे आहे संथाल आंदोलन सुरू झालेले आपल्याला सगळ्यांना कळते. कव्हर करूया प्रश्न 20वा, मुलगा दररोज व्यायाम करतो यातील दररोज कोणते अव्यय आहे ते सांगायचं आहे. दररोज कोणते अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी, उभयान्वी किंवा क्रियाविशेषण. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 4 योग्य आहे. मुलगा दररोज व्यायाम करतो यातील दररोज जे आहे क्रियाविशेषण अव्यय आहे. 21वा प्रश्न, राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण आहे. राज्यपाल तसेच राज्य मंत्रिमंडळ यांच्यातील. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3 म्हणजेच मुख्यमंत्री हा राज्यपाल तसेच राज्य मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा असण्याचे काम करतो. कव्हर करूया प्रश्न 22वा, केसर ए हिंद ही पदवी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना दिली होती ते विचारलेलं आहे. केसर ए हिंद ही पदवी सरोजिनी नायडू, एनी बेझंट, पंडिता रमाबाई किंवा वरील नाही. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. पंडिता रमाबाई यांना जे आहे केसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेली होती.
प्रश्न 23 पाहूया. भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे पुढीलपैकी कशामध्ये सांगितलेले आहे ते सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय. भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही. उद्देशपत्रिका, प्रस्तावना, मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य. ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही उद्देशपत्रिकेमध्ये सांगितलेले आहे. प्रश्न 24. पालखेड आणि ओझरखेड ही दोन धरणे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते सांगायचं आहे. पहिला पालखेड, दुसरा ओझरखेड. सांगली, सातारा, जालना किंवा नाशिक. ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पालखेड, ओझरखेड हे दोन्ही जिल्हे आहेत. प्रश्न 25. फळे व पालेभाज्यांमध्ये खालीलपैकी कोणता तंतुमय पदार्थ असतो ते सांगायचं आहे. फळे तसेच पालेभाज्यांमध्ये सेल्युलोज, इन्सुलिन, पेप्सिन किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. सेल्युलोज हा जो आहे फळे तसेच पालेभाज्यांमधील तंतुमय पदार्थ आहे. प्रश्न 26. डॉक्टर वारे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास म्हणतात असे विचारलेलं आहे. डॉक्टर वारे मलतई, खारे, वरील दोन्ही किंवा कोरडे. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 खारे तसेच मलतई या दोन्ही वाऱ्यांना डॉक्टर वारे असे म्हटले जाते. प्रश्न कव्हर करूया 27. माणबन या ठिकाणी कोणता अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. माणबन हे ठिकाण आहे. बाबा ॲटॉमिक, जैतापूर, तारापूर किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 माणबन येथे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प असलेला दिसतो. प्रश्न 28. अर्नाळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते हे आपल्याला सांगायचं आहे. अर्नाळा हे अभयारण्य रायगड, ठाणे, पुणे किंवा पालघर. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. म्हणजेच पालघर या जिल्ह्यामध्ये अर्नाळा अभयारण्य स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 29. भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे कोणी लिहिलेला आहे ते सांगायचं. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास किंवा संत जनाबाई. ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2 म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न 30 पाहूया. सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या मराठी वृत्तपत्रात छापण्यात आलेले होते. त्यापूर्वी छायाचित्र कोणत्याही वृत्तपत्रात छापण्यात आलेले नव्हते हे कळते. तर वृत्तपत्र या ठिकाणी केसरी, दर्पण, मराठा किंवा ज्ञानोदय. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये सर्वात पहिले छायाचित्र छापण्यात आलेले होते. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना आहे. ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीसाठी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या PDFला घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. सध्या हे PDF आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्याची आहे. लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात सर्वप्रथम तुमच्याच पाशी येईल. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.